हाय युट्यूबवासी, ब्लॉगर तेजीच्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत. नवरात्रीचे दिवस चालू आहेत म्हणून विचार केला की मातेचे दर्शन घ्यावे. जम्मू काश्मीरमध्ये स्थित असलेल्या वैष्णवी देवीची हुबेहूब प्रतिकृती आपल्या मुंबईमध्ये आहे आणि तीच हुबेहूब प्रतिकृती म्हणजेच वैष्णोदेवीचे मंदिर. त्या मंदिराच्या बाहेर मी आता उभी आहे. तुम्ही इथे आले दर्शनासाठी, तर बघूया आपण कशा प्रकारे आतमध्ये मंदिराची संरचना बनवली आहे, जी हुबेहूब जम्मू काश्मीरच्या वैष्णोदेवीच्या मंदिराप्रमाणे आहे. आतमध्ये आपल्याला पूर्णपणे सगळं बघता येणार नाही कारण मोबाईल आतमध्ये अलाउड नाहीये. जेवढं पॉसिबल होईल तेवढं आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर जराही वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या खास व्हिडिओला. हा मंदिराचा प्रवेशद्वार आहे आणि इथून मी सुरुवात करते मंदिरामध्ये आतमध्ये जायला. ही जी गुफा आहे ती गुफा पार करून आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचायचं आहे आणि जिथे मंदिराचा प्रवेशद्वार आहे त्याच्या बाजूलाच एक्झिटही आहे, म्हणजे जी आपली देवी माता आहे ती साईडलाच आहे, पण तिथे जाण्यासाठी आपल्याला अशी गुफा पार करायची आहे. खूप छान वाटते गुफा. हे बघा, इथे असं गुफेचं महत्व दिलंय. इथे पण आपण आपल्या जाऊन बघूया. तुम्हाला पण मी दाखवते कशी आहे आतली एक छोटी गुफा. त्यानंतर आपण पुढे बघूया. तर बघा इथे कशा प्रकारे दिलंय या गुफेचं महत्व. आणि इथून आता आपल्याला इकडे पुढे जायचंय कारण इथे समोरच आपल्याला मातेचं मंदिर आहे आणि ह्या मंदिराला बघा अशा छोट्या छोट्या गुफा सगळ्या ठिकाणी आहेत. हेच मंदिर आहे मातेचं, पण तिथे जाण्यासाठी आपल्याला इथून असं जावं लागेल. छान असं दर्शन झालं की मातेचं. आणि आता दर्शन घेतल्यानंतर आपल्याला जे बाहेर एक्झिट आहे, एक्झिटला जाण्यासाठी पुन्हा एक अशी छोटी गुफा आहे, ती आपण पार करत जायचं इथे. आणि जाता जाता आपल्याला अशी मंदिर लागतात. आणि मंदिराचं दर्शन करून वरती आले ना तेव्हा इथे समोर बघा बाबा भैरवनाथ मंदिर आणि वीर हनुमान मंदिर आहे. आणि अशी छोटी छोटी मंदिरं पूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये आहेत. आतमध्ये आपल्याला अलाउड नाही व्हिडिओ काढणं, फोटो काढणं, काहीच अलाउड नाही. त्यामुळे मी नॉर्मल जे आपल्याला शॉर्ट घ्यायला मिळतात ते घेऊन तुम्हाला दाखवते नेमकं आतमध्ये कसं वातावरण आहे मंदिराचं, किंवा आतून मंदिर हे कसं आहे, कशा प्रकारची ते गुफा आहे. बाकी सगळं तर तुम्ही याल तेव्हा तुम्हाला बघायला मिळेलच. आता इथून मी बाहेर जाते, बाहेरच्या बाजूला कोणती अजून म्हणजे आणखी काय आहे ते आपण बघूया. इकडे बघा पूर्ण गुफेचीच वाट आहे आणि आपल्याला गुफेच्याच वाटेने बाहेरपर्यंत जायचंय.
छान असं दर्शन तर घेऊन झालं. आता गाई मातेला चारा घालते. वशिदा 3 लाडू. हं? ठीक.